विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। विवाह पश्चात पत्नीला सोडून प्रियकरासोबत राहत असल्याच्या कारणावरून कर्नाटकातील एका महिलेचा खून करण्यात आला। खून केल्यानंतर सदर महिलेच्या मृतदेहावर आरग तालुका मिरज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। या खून प्रकरणी मयत महिलेच्या प्रियकराने कर्नाटक पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत महिलेच्या भाऊ, काकासह नातेवाईकांना अटक करून तपास सुरू केला आहे। तपासात आरग येथे खून करून मयत महिलेवर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याप्रकरणी तिघांना कर्नाटक पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे भेट घेऊन आढावा घेतला। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व अधिकारी पुढील तपास करीत आहेत। दिनांक 12 मार्च ते 21 मार्च दरम्यान ही घटना घडल्याची नोंद पोलिसात झाली आहे। सत्यवा संतोष हेळवी, वय वर्ष 24, राहणार हनबरहट्टी, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव असे मयत महिलेचे नाव आहे। या प्रकरणी कृष्णा सहदेव पाटील, वय वर्ष 28, राहणार नदीकुडी केत्र, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। प्रकाश भीमाप्पा हेळवी, वय वर्ष 46, शानूर सदाशिव हेळवी, वय वर्ष 35, दोघे राहणार नदीकुडी केत्र, कलाप्पा मलाप्पा हेळवी, वय वर्ष 40, राहणार मोरंब, तालुका रायबाग या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून कर्नाटकातील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे। या प्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाणे येथे कृष्णा सहदेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे। येथील कर्नाटक पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। कर्नाटक पोलिसांच्या तपासात आरग येथे खून करून महिलेवर अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे। खून करून मयत महिलेवर आरग तालुका मिरज येथे अंत्यसंस्कार केल्यामुळे बेळगाव पोलीस अधीक्षकांकडून सदर गुन्ह्याची कागदपत्रे सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे। सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सदरची कागदपत्रे मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी कन्नड भाषेत घेतलेला जबाब मराठीमध्ये भाषांतरित करून घेतला आहे। त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे की वरील संबंधित आरोपींनी संगनमत करून मयत सत्यवा संतोष हेळवी हिचा विवाह झाला असूनही पळून जाऊन कृष्णा पाटील यांच्यासोबत राहत असल्याच्या कारणावरून खून करून आरग तालुका मिरज येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। मिरज ग्रामीण पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली।